परममित्र सन्माननीय संतोष फाटक यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. बैलगाडा शर्यत गाणं घ्या. त्याचप्रमाणे आमच्या गावचे निकेश आईर यांच्याकडून माझ्यासाठी 501 रुपयांचं बक्षीस आहे आणि सुशील लोके यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. घ्या. काय एवढा वेगळा काय करतो डान्स मिस करतो लोक. हेल म्हणतात. पण आमचा योगेशला किती वर्ष वाजवायची इच्छा होती म्हणून म्हणावं लागलं योगेशसाठी. अरे घर में कोई नाम जय श्री राम. अरे घर में कोई नाम एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत बच्चा बच्चा मेरे भारत बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. लेवल सोडून थोडंसं ते बोलले. म्हणजे मी पहिलं क्लिअर करतो बुवा मी काय बोललो ते. मी बोललो मी फोन केला सकाळी आजच्या मीटिंगला जाण्यासाठी तेव्हा वहिनीने उचलला. बरोबर ना? हे बरोबर आहे. मला खोटं बोलायची सवय नाही म्हणून मला काही लोक नाकारतात. आणि विचारलं बुवा कुठे आहेत तर बुवा झोपले. हा वहिनींचा विषय होता. पण तू ज्या लेवलला गेलास ना बुवा की नसीब यांनी विचारल्यांना रात्री काय कर बुवा वैयक्तिक जीवनात आपण कोणाच्या हस्तक्षेप करू नये. आणि त्याच्यानंतर पण तुम्ही आणखी काहीतरी एक मुद्दो व पैशासाठी या लेवलला गुंडूबुवा आणि आम्ही कधी गेलो नाही आणि जाणार नाही भविष्यात. या मायबाप भजनेश श्रोत्याने खूप दिलंय आम्हाला. खूप म्हणजे खूप. खाण्याची फक्त ताकद पाहिजे आपल्यामध्ये पचवण्याची. किती पैसे दिले म्हणजे आपण श्रीमंत असू शकतो मला सांग. बुवा भगवंताकडे एवढाच पैसा माग की आपलं अन्न वस्त्र निवारा हे मिळण्यासाठी पैसा भरपूर. माणसाकडे जेव्हा पैसा अधिक होतो ना तेव्हाच माणूस उन्मत्त होतो. लक्षात ठेव बुवा. तुला बोलण्या एवढा मी मोठा बुवा नाही पण तुला चार गोष्टी चांगल्या सांगण्याचा माझा अधिकार आहे कारण तू माझ्यापेक्षा थोडा लहान आहेस. घरचे विषय बुवा ज्या लेवलला तू बोलतोस ना वहिनींच्या विषयात त्या लेवलला जाऊ नको. तुझी बायको काय किंवा आमची बायको त्यांनी काय इथे भजनामध्ये काय संबंध नाही. फक्त मी रिअल
आजच्या मिटिंगला जाण्यासाठी फोन केला होता, तू झोपलेलास. तेव्हा वहिनीने फोन उचलला. उगाच त्यांका भजनात आणू नको. काय रात्री कोण काय ते विषय बुवा. हे मुली आज भजनामध्ये येतात आणि हे देवगड तालुक्याचं माझ्या वैभव आहे, लक्षात ठेव. लेडीज भजनाला भगिनीनू कमी येतात, कारण असल्या बुवांची तोंडा गटारा असतं. लेवल सोडून जेव्हा बोलतात ना, तेव्हा तुमचे कुठेतरी हाताची बोटं कानामध्ये जातात. या लेवलला आयुष्यात कधी मी गेलो नाही आणि भविष्यात जाणार नाही. त्याच्यात तुका चांगला कोण म्हणणार नाही, अरे लाज वाटली म्हणून त्या राणीने तुका 500 रुपये आणून दिले आणि तुका प्रेमान नाही दिले. लाज वाटली म्हणून. जगाचा बाप श्रीकृष्ण त्याचा जन्म बंदिवासात बुवा झाला, तर तुझा आणि माझा काय घेऊन बसलं. तुझी 4 माळ्याची बिल्डिंग असू दे, नाही तर 6 माळ्याची बिल्डिंग असू दे, शेवटची आंघोळ प्रत्येका खळ्यातच घालूशी या, लक्षात ठेव. तुझं झील तुका घालतो ना दुसऱ्या माळ्यात. रेल्वेच्या बाबतीत तो पूर्ण तुमका सांगू शकता. ते का खास खय उठता कोण भैया, तुझा भैयान खाजवण्याच्याच लेवलचं बुवा असतो. मराठी माणूस तुझ्या खाजवण्यात जाऊचो नाही. खाज उठली ती म्हणता खाजवता आहे. रेल्वेच्या बाहेर एक तरी मुद्दो सांग ना. घास कोपर, अरे तर आता जुना झाला ना. डोंबवली म्हाताऱ्याला म्हणता शर्ट काढल्या, कुळावलो म्हातारो तो शर्टा काढू रेल्वे. आणि तू काय काढलं मग? पॅन्ट काढलं. आयुष्यभर आता ती स्कॉर्पिओ घेतल्या ना, या टकल्याच्या जीवावर फक्त घेतल्या ना. त्याच्या पलीकडे बघा तो काय तुमका 4 गोष्टी. आता हे मुली एवढे भजनांका येतात, त्यांना 4 गोष्टी चांगले सांग. तरुण वर्ग भजनांका येतात, त्यांना काहीतरी प्रबोधन कर, तर करू शकतस तू. फक्त टिवले बावले करायचे, 2-3 तासाचा खेळ करायचो आणि सटकायचा. चला माझा पाकिट द्या, ह्या तुझा भजन. 5,000 मुंबईत जाणार बुवा, तू तुझी विद्वत्ता का आमका समजत नाही. 99 रुपये तिकीट तुझी. आमचा नाही 700 रुपये काढून 6-6, 7-7 मंडळींका नेलेलो असं होय. भगवंताक स्मरून सांगतो, एका बारी 7-7 हजार प्रवास करता येता. आपला स्टँडर्ड बुवा. गावात ते घेऊन आम्ही बसणारे आम्ही नाही. मयूर सावंत यांच्याकडून मंगलाष्टकासाठी 201 रुपयांचं बक्षीस आलंय, धन्यवाद. नवऱ्याक म्हणता कधी बायको शेजाऱ्याकडे असल्या ठेवू गोयो शेजाऱ्याकडे सांगा. तुम्ही सांगा बघा, नवऱ्याका ठेवूचा विषयच नाही हो, पण असल्या नवऱ्याक शेजाऱ्याकडे ठेवू. ते शेजाऱ्यांनी वाटतं यो बाबू हा यांच्या उंचीवरून, पण त्या शेजाऱ्यांनी घ्यायची उचापती काय आहेत ते माहिती नसतले. आता कशा खाली मान घालतं. शेजाऱ्यांकडे म्हणता कधी नवऱ्याक ठेवणं नाही, खुळावली बायका शेजाऱ्यांकडे ठेवू. आणि तुझ्यासारखे असले कांडे चोरांका ठेवू गय शेजारी तोंड लागू नको असं करून टाकशी तू. काय तो पुरुषांची ना अहवेलना करता. मग अशी महिला वर्गात सगळा म्हणता, मंदिरात सगळा, पुरुषांका म्हणता घंटा. काय या बुवा, त्या घंटेत ताकद किती आहे तुका माहिती आहे काय? अर्थ परतेचो पण तो अर्थ वेगळो लागेल बुवा. ती घंटा वाजवल्यामुळे त्या वातावरण बुवा सगळा ना पावित्र्य, आजूबाजू नाच जातात त्याचे, लक्षात ठेव. ती घंटा मंदिरातच का असता माका सांग. तुझ्या घरात हा काय नाही, तुझ्या घरात घंटा हा काय? घंटा घरात. मंगलाष्टकात काय किंमत आहे ती बघा. समीर हळदणकर यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे, धन्यवाद. आधी आमच्या पाटकांचा गाणं म्हणतोय. लाखात 1 नंबरचा आमच्या गावचा हा बैल जोडा. असं म्हणतो तुझे बुवा करताना, बरोबर ना मी म्हणतोय ना. हा, लाखात 1 नंबरचा आमच्या गावचा हा बैल जोडा. पाटलांचा 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 बैल गाडा, बैल गाडा त्याने घाटात गेला या राडा. या लेवलने बुवा मला एक सांगायचंय, गोखले बुवानी खूप करून ठेवलंय, कदम बुवानी खूप करून ठेवलंय. मला एक सांगायचंय, आपल्या पट्टीमध्ये आपण ज्या शिकतो ना
त्या बुवानी काय केलं ते आपण प्रेझेंटेशन करावं असं माझं मत आहे. कदम बुवानी माझ्या भारूड कसं सांगावं, अभंग कसं सांगावं हे माझ्या कदम बुवांकडून, म्हणून त्यांचं स्मारक झालं. तुझा स्मारक होताला काय सांग? तुझा स्मारक नाही जरी झाला तरी वळात तो एक दगड ठेवून कोणी ठेवलास तरी याचा स्मारक समजा. कोणच नाही तर कुत्रे तरी तुझ्या स्मारकावर जातं ते. मी सांगतोय ते बुवा कदम बुवांची आपली कुठे लेवल आहे काय सांग ना. ते कदम बुवा आपल्या पट्टीतला काहीतरी म्हण ऐक. माझ्या पट्टीत काय काय हाता मला रे माका. मी जयराम बुवांकडे थोडे दिवस तुमच्या तरुण वर्गासाठी सांगतो, इथे भजनी बुवा पकवाज वादक आहेत बुवा. मी सुद्धा जयराम बुवांकडे मुंबईला असतेवेळी त्यांच्या मुलाकडे शिकायला जायचो. मग आपले जयराम बुवा काय होते ह्या तरुण वर्गांना भगिनी का सांग ना. कदम बुवा काय होते ते आम्ही सांगायची, त्यांचे विद्यार्थी सांगतात. तू तुझ्या गुरुजींचा सांगायचं. आम्ही असो बघ परशुराम बुवाची पट्टी चालवण्यासाठी सज्ज असो. खायच्या बाबतीत ऐकणार नाही. भजन हा परशुराम बुवांच्या पट्टीमध्ये बोलणार तेवढा जा काही कमी असो आम्ही सांग. राहुल जेटे यांच्याकडून मंगलाष्टकासाठी हे बहुतेक रकाडलेले होता होय ना. काय ते करत रे मला सांगा. ते हय येऊन घराकडे तर झोपू शकत नाही. झोपाक गेले तर ह्या भीतीर परातले त्या भीतीर परातले वागडातच कोण नाही करतले का. हा वय एक लक्षात ठेवा. भगिनींका सांगते भगिनींका माझं ऐकायचं असलं तर ऐका नाही तर सोडून द्या. सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तुमका भयंकर किंमत असा. 70% महाराष्ट्राची आकडेवारी या मुलींची 70% आणि हे 100% होत. याच्यातले 30% निर्वशील होतले लक्षात ठेवा. पण तुम्ही धड राहा. किती बघा असतं मी सांगते का फक्त हैल्यापुरती ऐका नको. नाही तर होय ऐकशे आणि मग चॅटिंग करशा. तू कुठे आहेस तो सांगतो ना मी तुझ्या नावाने झुरतो आहे. एका चांगला माहिती आहे त्यातला. तो पण बहुतेक झुरता आवडता क्याव करता. हा आता भेटले जरा त्यांचा विषय निघालो. आता ते मनातल्या मनात असा म्हणतो गेलो आमचा जमत होता आता काहीतरी आता मोडतो लो. तुमका सांगतोय आई वडिलांच्या आज्ञेत राहा. आई वडील कुणाचंही मी सगळ्यात तरुणांबद्दल बोलत नाही पण जे काय काय झाकडू माकडूवाले असतात ना बाजारात पॅन्टी दुसऱ्याचे भाड्यान घालून येतात यांच्यापासून सावध. हे फक्त केसाचो खबर करतले बापूस मेलो आज असो या दोन बाजूचा असा आणि हय गचकारा आणि नाक्यावर उभे राहून मग त्याला म्हणतले आता पेटवते यांचे पैसे फेडते थांबा. नाक्यावर उभे राहत या फक्त माझ्या भगिनींसाठी सांगतोय. ऐकायचं असलं तर ऐका नाही तो विषय सोडून द्यावा. नाक्यावर राहून हे गाणं म्हणतले तुमचं त्यांच्याकडे लक्ष पण नसता. पण हे काय पॅन्टी यांची ढुंगणाच्या खाली ढुंगणाच्या ते जर देवाच्या समोर वाकले ना तर पाठच्यांना देवाचं दर्शन घेऊची सुद्धा गरज नाही. असे यांचे पॅन्टी कमरेच्या खाली जोक वाढताना पंक्तीत जर कोण बसलास आणि पाठच्या बाजून हे जर वळवले तर पाठच्या बाजूला तुझी डाळ नको तू जायचं बाजूच या पेटवते या पाहिजे. तर ह्यांची गाणी सांगतोय तेरी उम्मीद तेरा स्वप्नात असतं स्वप्नात. ही अशी गाणी मनात झाल्यावर पण तुमचं लक्ष नसता. तुम्ही जाताच दुसऱ्या बरोबर लग्न करून आणि हे मग खयच्या तरी झाडाखाली झोपा नसतं तेव्हा खायचा गाणं म्हणतं ऐका. जीता था जिसके मिळो कार मागतोय. जीता था जिसके लिए जिसके लिए मरता था. Guys
थंयसून 10-20 हगीस वाटेक बदलून तू घराक जाशील. अरे लोक बोमाडता, लोक चिडता, पण लोक हाडाची काढा पण करता ना. ह्या दिसत नाही. फक्त रेल्वेत घास कोपन डोंबवली शर्ट काढल्या बोंबी वल्ली. तुझी दाखव रे बोंबी, दाखव. तुका 500 रुपये दिले, दाखव तर. सगळ्यांना तुझी बोंबी वल्ली एका सुटिया दाखव. ते का लाल करते तुझ्या बोंबी कशी. थांब टाकल्या भांग पाडतो. नाडकर्णी का वाटा होया झोप मारल्याने त्याला मनोरंजनाचा बुवा म्हटलं. होय होय समीर चौगुले. हो समीर चौगुले आणि हो खय गुले. मंगलाष्टका म्हणते ते लई तहानलेले. फक्त भगिनी का मला एकच सांगायचा, आई वडिलांच्या आज्ञेत राहा. ही आपली परंपरा लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही मंडपातून लग्न होऊन जातालच ना, तेव्हाच ही लग्नाची गाणी किंवा मंगलाष्टका तुमका ऐकाक मिळतली. तुम्ही झाडी बिडीतून जेव्हा पळान जातालच ना भगिनीनो, तुमच्या लग्नात कोण येऊचे नाही. जे उडगे दोघजण चौघजण आहेत ना तेच येतले. जे माझे 35 ते 45 मध्ये रखाडलेले तरुण होत, त्यांनी 2 मिनिटं फक्त उभे राहा जागेवर स्थिर. आणि लोकी बुवा आपल्याच लग्नाचा मंगलाष्टका म्हणता हा असा समजा 2 मिनिटांत मात्र बाहेर यावा त्याच्यातून. हा नाहीतर निदान शारीरिक नाही पण मानसिक समाधान त्यांना देण्यासाठी मी मंगलाष्टका म्हणतो. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा शुभमंगल सावधान सावधान. काय काय म्हणतात केशव मेस्त्री यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. मी आमच्या रामेश्वर देवक आणि मिडबावच्या सगळ्या देवस्थानांना विनंती करते, जे माझे रखाडलेले तरुण असत त्या सगळ्यांचे करे मे महिन्यापर्यंत फोड. त्यांना मार्गाक लाव. त्यांना सुद्धा वाटतं की आपली लग्न होऊची. बिचारे भरकाटले आहेत. काय काय जण काय होया होयाचा करतात. पुजाऱ्याच्या नादाक लागत. त्याला चाय द्यावा. चाय देका चालू ठेवा, नाही तर तू खायचा पाणी घेऊ शकता. मग चायचो देका मारू 5-5 मिनिटात. ते मी जाग्यावर आणलोय 5 वर्षापूर्वी. होय चाय त्याची बंद करायची नाही, नाही तो तुझ्याकडे पाणीवर जातो. तो मग काय रे हे टकल्या बाजूक बघा झालर कशी आधी. एवढे बोलतात का तुम्ही, बोला नको. याचा रिस्पेक्ट ठेवा. रामेश्वर आंबा सर्व्हिस आमचे परममित्र विलास सावंत यांच्याकडून पुन्हा एकदा आताच्या या गाण्यासाठी. विलासचं लग्न झाला ना तरी पण बक्षिसा देता बघा. 201 रुपयांचं बक्षिसा. बुवा तुम्हाला सांगतो मी का नवख्या बुवांबरोबर बसत नाही. कोणाचा आम्ही दुश्वास करत नाही. तुम्ही होय ना 1000 पर्यंत हो बया. आम्ही पेटीये देतो तुमका.
असू दे, आमचे जवळचे मित्र तुका खोळ्या काय नाही कळत थोडी हो व्हायचो मध्ये जातात राव काय काय करत माका एक सांगायचा आमच्या काय पूर्ण वया पूर्ण केवढी वेळ काय माझ्याकडे परत तेवढी झलक मारतोय तर जोईल बुवा तुमका मी सांगतोय आपल्या समवयस्क बुवा असतात ना त्यांना आपण आगपाकड केली तर चालता पण अशा बुवांबरोबर तुम्ही बसताच ना त्याने 25 वर्ष घासलेला लक्षात ठेवा कसंही असू दे आज प्रत्येकाच्या ध्यानामनात आज आमचे पुजारी बुवा असतात त्याच्यामुळे आपण अशा बुवांका शक्यतो कधी लेवल सोडून बोलायचं नाही बाकी आम्ही तुमका रोखणारे कोण नाही आम्ही पण उद्या आमच्यापेक्षा श्रेष्ठ बुवा त्यांना जर आम्ही लेवल सोडून जर बोललो ना तर त्यांची काय इज्जत राहतली कदम बुवा अजरामर का झाले आज प्रत्येक भजनी बुवा कदम बुवांचं नाव मंडळी का घेता कदम बुवानी कधी लेवल सोडून कुठल्या बुवा बरोबर ते बसले नाही लक्षात ठेवा एक स्टँडर्ड ठेवलं त्यांनी एक 5 ते 6 बुवांचं म्हणून कदम बुवांचं आमच्या स्मारक झालं आणि ते अजरामर झाले त्याच्यामुळे ह्या का चालता आणि तो कॉमेडी बुवा हा त्याच्यामुळे भजन काय त्याला करू जात नसता रेल्वेत जायचा बोंबीवली हा काय बघायची काय काय बोला आता बघतो रे तू माईक चालू करी नाही तर आता काय बोललं असता दोन जीवांचे व्हावे मिलन व्हावे या शुभ दिनी जागले शुभ मंगल मंडप ओलांडून जेव्हा बाजूक जातात ना आपल्या घराची पायरी ओलांडून बाजूक जातात तेव्हा हे साऊंडवाले गाणं लावतात आणि तेव्हा खरा दुःख होता औषिक नाही व्हायचं लक्षात ठेवा आऊस थोडीशी मुलगी कधी जाताच बघित असता पण खरा दुःख होता बापसाक होता बापसाक आईचो जास्त जीव मुलग्यावर असता मुलीवर नसता आणि मुलीवर खरो जीव बापाचो असता बापाचो जेव्हा तुम्ही सभा मंडप तुमचं मंडप सोडून जेव्हा बाहेर जातात ना तेव्हा खरा दुःख तर विचारू काहीतरी खांबाक वडगान टॉवेल घेऊन रडत असणारा तो बाप असता भगिनी आणि ह्या फक्त मुलींचे बाप असणारेच बुवा ह्या विषयावर बोलू शकतात ह्या बुवांका सुद्धा आमच्या 2 मुली असत तेव्हा गाणं लागतं बघा माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला लेक चालले कासरा लेक चालले कासरा माय पित्याच्या सावलीतला माय पित्याच्या एक 2 गाणी फक्त म्हणतो आणि मी गजर घेतो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर जन्माला आले नसते तर आपल्या देशात सुद्धा हाहाकार माजायला वेळ लागला नसता मंडळी आपल्या देशाची राज्यघटना ज्यांनी लिहिले ते बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदवी स्वराज्य व्हावे मगाशी बुवा सांगत होतो मी पुन्हा येईन पुन्हा घासून नाही आलो ठासून आलो लक्षात ठेव पुन्हा घासून नाही आलो ठासून आलो तू रव घाशी राजे इथे गाजले राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर बुवा इथे गाजले
कोकण पुण्यभूमीवर एक त्यावर दे गावात, एक त्यावर दे गावात, एक लिंगडाळ गावात. या असा गाणं नाही, फक्त ह्याची जळूसाठी फक्त या म्हटले. त्याचं नाव घेतल्यावर ह्याचा लय राग येता. डोलत राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवरार माझ्या बुवानी गाणी जी लिहिलेलं आहे अजरामर झाली, अजरामर. ऐक. गुलाब राजा हो, गुलाब राजा बजो इतिहास सांगतो ऐका, गुणभंगुर हे जीवन फुल हातोडला. हरे रामा हरे कृष्णा, हरे रामा हरे नाहीतर तू जर नाही जयराम बुवांची म्हटलं तर मी म्हणलं. हा, आपल्या गुरुजींना आपण अजरामर म्हणजे गुरुजींना म्हणजे आपली जी पट्टी आहे ती पट्टी आपली अजरामर झाली पाहिजे. लक्षात ठेव. कदम बुवांची गाणी घेऊन आमचं तू नाट म्हणू नको. तू सुख करता देव
तुळशीराम परतुआ. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. बघ भजन घेतो. नको छळू रे नंद किशोरा, नको सोडू वेणी कान्हा रे, नको सोडू वेणी धरलेला हात. ह्याच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळी वाजवा. सगळ्यांकडून बक्षीचा ह्यानी चालले जाऊन त्याच्याकडे लक्ष्मी हा बघले. नको छळू रे नंद किशोरा, नको सोडू वेणी कान्हा रे, नको सोडू वेणी धरलेला हात. सोड तू कृष्णा जाऊ दे विकल्या लोणी कान्हा रे, जाऊ दे विकल्या लोणी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी. रीत कान्हा तुझी रे नाही बरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी. विधली माझी बांगडी बांगडी बांगडी, सन्माननीय सुनील आरोळकर यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. धरलेला हात सोड कृष्णा जाऊ दे विकल्या लोणी कान्हा रे, जाऊ
ऐकायला बरं वाटतं भगिनीनो आणि मित्रांनो. अजून एक दोन गाणी आहेत बघा. शुक्र तारा मंदवारा, ही गाणी ऐकायला कशी वाटतात बघा. ही शांत, हे जुनं ते सोनं आहे. दुसरं एक गाणं आहे, कुठलं रे ना? ही आमच्या तरुण वर्गाला ही गाणी ऐकण्याची सवय लावा. भजनी बुवांना माझी विनंती आहे. या नाही तर आता या गेला आता मग म्हणून दाखव. शुक्र तारा मंदवारा चांदणे पाया ऐकायला कशी वाटतात बघा. नाही तर आता या गिला तेवढं याकच म्हणते. तो एक विद्यार्थी बघा माझो. हा अशीच नाही भजना घासूचा लागता तुझ्या वल्ल ना. माका मुलगो नाही त्याचा पण माका दुःख नाही. फक्त माका दुःख एका गोष्टीचा वाजू लिंगडाळेर कोण शिष्य चांगलं घडत नाही. बाकी पुऱ्या जिल्हा रायगड रत्नागिरी पासून सगळीकडचे माझ्याकडे शिकतात. गावात नाही पण बनत दोघजण हो. पण ते सध्या ह्याच्यावर हॉटस्पॉटवर असू दे. गजर घे. योगेश गोगटे यांच्याकडून आता जे पाखराच्या गाण्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. पाखरांनी सगळ्यांची वाट लावल्या. ठीक आहे, मला पुकारे तुम्ही काय नाही पदरात तुमच्या. तुम्ही काय ते केकता रे. अरे मी तुमच्यातलंच पहिलो. हा आता काय पेटव. आता जो पेटतो लोकड्या हे बघिले बरोबरचे चालले चालला हो थांबा पेटवतो लोक. सन्माननीय विनोदजी शेट्टी यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद बुवा. माका 500 मिळतात म्हणून तू जळा नको. मी कधीतरी बेळगावला येतोय. गजर घेतोय. थोडक्यात घेते थोडक्यात.
मनाने तन मन लावून कर भजन रे. वा परशुराम बुवानी माझ्या एवढं पद्धतशीर लिखाण केलंय. प्रत्येक शब्दामध्ये बुवा अर्थ आहे, लक्षात घ्या. आणि काहीतरी असं नाही म्हणजे ओढून काढून गजर कधी म्हणजे कुठल्याच बुवानी नाही. कदम बुवा असू दे, खोपकर बुवा असू दे, आमचे पाटील बुवा असू दे, चिंतामणी बुवा असू दे, सगळ्या बुवानी व्यवस्थितच केलंय. पण आमची ही गाणी बुवा खूप अजरामर झाली. मला रे तन मन लावून कर भजन रे. आपल्या पूर्वीच्या बुवांनी काय केलं आणि आम्ही काय करतोय. भजनाची तयारी जरी पूर्ण नसली तरी 4 गाणी आली आणि पिक्चरची 4 गाणी आली काय तो बुवा झाला. आता मी दिंडा तिच्यावर आमच्या आरे फाट्यावरती बुवांची या बारी ऐकली आणि या बुवांचे विद्यार्थी काय नाव त्याचं खांडेकर. सुंदर म्हणजे भजनं मला या 2 बुवांची आवडली. आणि बुवा हे आपण कुठेतरी टिकवलं पाहिजे. आणि परशुराम बुवांच्या पट्टीमध्ये तर भजन हे झालंच पाहिजे. तुमचं जर भजन चांगलं झालं, हे जुने मायबाप भजनी श्रोते जण आहेत ना, तरुण वर्गाला एक वेळ नाही आवडणार पण जुने लोक सांगतील हा परशुराम बुवांच्या पट्टीतला विद्यार्थी आहे. म्हणून भजन पहिलं आणि बाकीचं नंतर. भजन ज्या बुवाकडे आहे त्याला बोलण्याचा अधिकार आहे. ज्याच्याकडे आज धोंडे माती काय नाही ते किती बोलतात म्हणून सांगतोय बघा. सुमित फाटक, माझे मित्र सुमित फाटक यांच्याकडून हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. सत्यनारायणाचं गाणं या गजराच्या एंडिंगला गेलो. काही बुवा हा गजर वेगळ्या पद्धतीने म्हणतो. नागाला वासाला गाणी सुटला जाला जाला. आम्ही असं नाही. नागाला वासाला गाणी सुटला जाला त्याला. बुवा झाले घालून माळा पैशाला मिळतील 16. दिसला तुला अवघड त्याला विसरती जरूर मोलाचा. दिसला तुला अवघड त्याला विसरती जरूर मोलाचा. सुगंध घे सुगंध घे हो खानरी. डोळ्यानं पाहिलं रुपये का पाहिलं. मुलीकडे किंवा बाईकडे बघू नये असा आमचा विषय नाही. 100% बघावं. एखादी सुंदर महिला असेल तर त्याकडे बघावं, पण बघण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. दृष्टिकोन जर चुकीचा असेल तर आपल्यात आणि दुसऱ्यामध्ये फरक काय नाही, लक्षात ठेवा. म्हणून सांगतो. डोळ्यानं
होऊ दे आचर रे. दुसऱ्याच्या घरची कथा कानाने ऐकली. नाक, डोळे, कान आणि जुव्हाल या नीट ठेवल्या पाहिजेत. दुसऱ्याच्या घरची कथा कानाने ऐकली. दुसऱ्याच्या घरची कथा कानाने ऐकली. थोड होत परंतु त्याने गावभर दौडी पिटली. या काम शेजाऱ्याशिवाय दुसरं कोण करू तो नाही. एखाद्याचा जर 10 एक वर्षांत गेलो होय एका शोधा एका सवया सवया नाडकर्णी त्याच्यावर लक्ष ठेवा. नाटकात पण पळात तो. शेजाऱ्यात सवय असतं बघा. दुसऱ्याच्या घरात काय शिजतात किंवा दुसऱ्या एखाद्यांचं गाडी घेतल्यात, 2 व्हीलर घेऊन दे 4 व्हीलर घेऊन दे, पेढे पिढे घेतो मोठेपणात आणि दुसऱ्या शेजाऱ्यात सांगतो घेतल्याचं काय आला कर्ज काढून घेतल्यात. दुसऱ्या शेजाऱ्यांचं लगीन केल्या चांगल्याचा पोर फटकड गावला तरी हेच चर्चा करताना आपसात गेल्याचं काय आला लंबड्यावाला होता आता. म्हणजे ह्याच्यात ताकद नाही, दुसऱ्याने केल्याचा लपड्यावाला म्हणून सांगते बघा. दुसऱ्याच्या घरची कथा, दुसऱ्याच्या घरची कथा, दुसऱ्याच्या घरची कथा कानाने ऐकली. थोड होत परंतु त्याने गावभर दौडी पिटली. खरं काय काय खोट ऐकले नाही विसरू नको साधू पुण्यवान रे. औदसाची भगोटी कैलासी या शरीरात धचामा करून लावते भांडण या भजनात. माझे तबलावादक संदेश सुतार त्याच्यासाठी सुशांत रोहिल बुवा यांच्याकडे 101 रुपयाचं बक्षीस आहे. सावध हो हिज पासून टाकील तुझला ग्रासून. सावध हो हिज पासून टाकील तुझला ग्रासून. लावील भीकेला घेईल प्राण रे. नागडोळे काने जुबान चौदारी खाली तिथे मान. नागडोळे काने जुबान चौदारी खाली तिथे मान. आता नको होऊ हे फाल रे. श्रीहरी जगद्विदा दूर करी दो व्यथा. श्रीहरी जगद्विदा दूर करी दो व्यथा. दूर करी दो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा. कलकत्ती पंढरीला कलकत्ती
धरा जहरी कोल्हापुरा मायेचा वाहे धरा जहरी कोल्हापुरा देऊया लाभ दर्शनाचा चिदरत्नाची खाण रे एकाएकी जाण रे चिदरत्नाची खाण रे एकाएकी जाण रे प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे तो देव